जी जी रजी रामा जी जी रजी। हे पृथ्वी मंडल कैसे झाले घ्या तुम्ही ऐकून। हे पृथ्वी मंडल कैसे झाले घ्या तुम्ही ऐकून। मेरू मंदार सात समुद्र आदि अवसानना। हे राम रे। 1990 सालानंतर शहरात जो प्रवाह लोकांचा स्थलांतराचा गावाच्या गावं ओस पडली आहे, त्याच प्रयत्नातनं ही चारही नाटकं उभी राहिलेली आहेत. त्यामुळे त्यांची शरीरं जरी वेगवेगळी भासत असली तरी आत्मा आहे. शेतकरी असल्यामुळे आज अनेकदा मुलांची लग्न होत नाही. खूप लोकांचं असं होत नाही, अशातलं होतच नाही बऱ्यापैकी लोकांचं. आशावादी येऊन येतात आणि त्यांचं काही होत नाही. ह्याच्यावर बोलणारं नाटक आहे बऱ्यापैकी. आणि आम्ही आमचं गाव मांडतोय तुमच्यासमोर. ते गाव एकदा सगळीकडनं पहा आणि आपल्या सामाजिक परिस्थितीमुळे, आपल्या राजकीय परिस्थितीमुळे, सामाजिक धोरणांमुळे, या सगळ्यामुळे आज गावची काय परिस्थिती झाली, आजच्या तरुणाची काय परिस्थिती झाली, एकदा आपण बघूया का. नाट्याच्या पुल्यामध्ये खंडाभर चांदण्या एका बाजूला चालू असतानाच तो मास्तर जिथे बघतो तिथे त्याला नाना दिसत असेल कदाचित, दगड आणि मातीमधला. तो नाना आणि त्याचे मित्र इतिहास शोधताना त्यांना कलगीतुऱ्यामधली काही माणसं रात्री प्रॅक्टिस करताना दिसत असतील. आणि ती कलगीतुऱ्यामधली माणसं प्रॅक्टिस करून ते इकडे तिकडे गेले तर त्यांना त्यानं दिसत असतं. असं आम्हाला वाटतं की त्या नाटकांना एकत्र बघताना ती सहज की त्यातलं प्रत्येक पात्र, नायकच नाही कुठलंही पात्र, चूक बरोबरच्या पलीकडे माणूस म्हणून त्या पात्राकडे बघायला शिकवतं. नाटक जरी एका लेखकाची, एका दिग्दर्शकाची असली तरी ती नाटकं चारही आपापलं अस्तित्व घेऊन येतात. आम्ही फक्त माध्यम आहोत, त्याच्यात एक आत्मा सगळ्या नाटकांमध्ये ठेवला आहे, कारण आमच्या सगळ्यांच्या संवेदना सारख्या आहेत. म्हणजे त्यांची जी रडण्याची स्टाईल आहे ना, ती गाण्यात आहे. जी जी रजी रामा जी जी रजी। हे पृथ्वी मंडल कैसे झाले घ्या तुम्ही ऐकून। मेरू मंदार सात समुद्र आदि अवसानना। नदी पर्वत ध्रुव स्वर्ग पासून ना। हे किती लांबी रुंदी याची संख्या सांगणना। हे सप्त समुद्र नदी पर्वत पृथ्वी मध्यान्ना। हे मेरू भवती दीप सांगतो जमाव झाडून ना।
अनुदीपाची संख्या सांगतो लक्ष योजना हे 32 शिखर मेरूवरती देवाच ठाणना